ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। बांगलादेशी तरुणीला मैत्रिणीचे पुण्याच्या बुधवार पेठेत 3 लाखांना विकलं, कसा बसा पळ काढला। कर्मकहाणी ऐकून पोलिसही हादरले। पुणे शहरातील बुधवार पेठ ही रेड लाईन एरिया म्हणून ओळखली जाते आणि अलीकडच्या काळात येथे बांगलादेशी महिलांची संख्या वाढत असल्याचं चित्र समोर आलं आहे। पोलिसांकडून वेळोवेळी कारवाई केली जात असली तरीही महिलांना सीमेलीकडून फूस लावून भारतात आणून वेश्या व्यवसायात ढकलण्याचे प्रकार थांबलेले दिसत नाहीत। याच पार्श्वभूमीवर पुण्यात घडलेला एक धक्कादायक प्रकार समोर आला, ज्यात एका अल्पवयीन बांगलादेशी मुलीला फसवून बुधवार पेठेतील वेश्या व्यवसायात विकण्यात आलं। या घटनेतून पुन्हा एकदा गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधलं जात आहे। बुधवार पेठेतून ती थेट पोलीस स्टेशनला गेली। अल्पवयीन मुलीने सांगितलेल्या गोष्टीने पोलिसांना देखील धक्का बसला। पोलिसांनी या प्रकरणी दिलेल्या माहितीनुसार संबंधित अल्पवयीन मुलगी तिच्या मैत्रिणीच्या सोबत पुण्यात आली होती। मैत्रिणीने नोकरी आणि फिरण्याचे आमिष दाखवून तिला फसवून घात केला। बांगलादेशातून नदी मार्गे बेकायदेशीरपणे तिला भारतात आणलं। सुरुवातीला त्या दोघी भोसरी भागात काही दिवसांसाठी राहिल्या। त्यानंतर तिच्या मैत्रिणीने तिला बुधवार पेठ परिसरातील एका कोठेवालीकडे 3 लाख रुपयांना विकल्याचा धक्कादायक प्रकार तिला समजला तेव्हा तिच्या पायाखालची जमीन सरकली। तिला विकल्यानंतर संबंधित महिलेनं पीडित मुलीला धमकी दिली की तू बांगलादेशी आहेस, तुझ्यावर पोलीस कारवाई करतील। या भीतीपोटी तिला एका खोलीत कोंडून ठेवण्यात आलं। तिला वेश्या व्यवसाय करण्यासाठी जबरदस्ती करण्यात आली। तेथे संबंधित महिलेने पीडित मुलीला धमकी दिली की तू बांगलादेशी आहेस, तुझ्यावर पोलीस कारवाई करतील। या भीतीपोटी तिला एका खोलीत कोंडून ठेवण्यात आलं, वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडलं। 5 महिने अत्याचार सहन केले आणि त्यानंतर तिने योग्य संधी आणि वेळ मिळताच 7 एप्रिल रोजी तिथून पळ काढला। बस आणि रिक्षा मार्गे ती हडपसर पर्यंत पोहोचली आणि तेथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। हडपसर पोलिसांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत ते फराज खाना पोलिसांकडे प्रकरण वर्ग केलं। या प्रकरणी पोलिसांनी 5 महिलांवर गुन्हा दाखल केला असून एका महिलेला अटक करण्यात आली आहे। प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे करत आहेत।